तर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळपर्यंत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती। 232चा आकडा गाठत महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालंय, तर 132चा आकडा गाठणाऱ्या भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या मुख्यमंत्री पदावर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत सायंकाळी नव्या सरकारची रूपरेषा ठरण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा दिसतोय। नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवलाय। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटील यांनी पाठिंबा दिलाय। 5 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती दिली आहे। 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या आता 137 वर पोहोचली आहे। सर्वात पॉप्युलर असे नेते आहेत, सर्वात चाहते असे नेते आहेत। विधिमंडळातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं। त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, कारण शेवटी राज्य चालवत असताना एका बाजूला प्रशासनावर पकड, प्रशासनाची समज आणि त्या ठिकाणी व्हिजनरी नेतृत्वाची आवश्यकता आहे, जे देवेंद्रजींकडे आहे। आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि होणार पण आहे। राष्ट्रवादीने आपला नेता निवडला, रात्री शिवसेनेने आपला नेता निवडला आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक भरून नेत्याची निवड करेल। श्रेष्ठी पुढचा आदेश आम्हाला देतील आणि जो आदेश श्रेष्ठी देईल तो आमचा पुढचा मुख्यमंत्री राहील। तिन्ही पक्ष आपापले गटनेते निवडतील आणि महायुतीचा मुख्यमंत्री आज किंवा उद्यापर्यंत निश्चित होईल आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं नाव त्या ठिकाणी आहे। जनसामान्य भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांची आणि बहुतांश आमदारांची नक्कीच इच्छा आहे की सन्माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री बनावे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कार्यक्षम राहू। माझ्या कार्यकर्त्यांचं असेल की माझ्या मतदारसंघातल्या जनतेचं असेल, जनामनात ज्यांनी काम केलंय, ज्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना 5 वर्ष विकास केलाय आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी यशस्वीपणे राबवली, असं सर्वसामान्यांचे देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे। आज जे यश मिळालेलं आहे ते तिन्ही पक्षाचं जे कॉम्बिनेशन होतं, एकमेकांमध्ये असलेला समन्वय होता, तो समन्वय चांगला होता म्हणून निवडून आलेला आहे। त्यामुळे फडणवीस साहेब जर का राज्याचे मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच आनंदच आहे। अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांच्या जागा 132 आलेल्या आहेत। या एवढ्या जागा आलेल्या असल्यामुळं आणि बीजेपीतल्या तमाम लोकांचा आग्रह आहे की ते देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे।